सुद्धा आज सांगितले त्यांना जाम होतं म्हणजे खड्ड्यांमुळे. त्यामुळं मोठे मोठे जिथं जिथं खड्डे आत्तासुद्धा पडलेले आहेत, डे नाईट खड्डे भरायचं काम नॅशनल हायवेनं चालू ठेवायचं आहे. आजच्या बैठकीमध्ये त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की तेवढ्यापुरतं नाही, डे नाईट तिथं या ठिकाणी तुम्ही खड्डे भरायचं काम करा. आणि ज्या ज्या हद्दीतनं पोलीस ठाण्यांच्या म्हणजे ज्या हद्दीतनं तो रस्ता जातो त्या त्या हद्दीतल्या ठाणे प्रभारींनी सुद्धा पेट्रोलिंग या गणेशोत्सव काळामध्ये त्या रस्त्यावरती ठेवायचे. प्लस जिल्हा वाहतूक शाखा आणि त्या त्या पोलीस ठाण्यातली वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा या कामामध्ये डिप्लॉय करायच्या सूचना SP या ठिकाणी दिलेल्या आहेत. गणेशोत्सव आला की नियम अटी डॉल्बी मर्यादा वर्षभर मिरवणुका असतात तेव्हा पण उठत नाही, आवाज उठवत नाही असं विरोधात. फक्त गणेशोत्सवात सगळे असे जागे झालेले आता असे शहरातली प्राथमिक परिस्थिती दिसतेच आहे. तुम्ही म्हणा डॉल्बीला डेसिबलमध्ये परवानगी आहे, हो, पोलीस प्रशासन म्हणते आम्ही बंद करणार, मर्यादेच्या वर गेलं तर बंद हो होत नाही. काय होतंय, राज्योत्सव दिलाय तुम्ही सरकारला, पण इथं वेगळं दिसतं पोलिसांचं दिसतं. नाही नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. डे टाईममध्ये 55 डेसिबल, नाईट टाईममध्ये 45 डेसिबल, याच्यामध्ये कुठलाही पोलीस आमचा आडवा येणार नाही. 55चं 56 झालं की आमचा पोलीस बंद करणार, 45चं 46 झालं तर आमचा पोलीस कारवाई करणार. जिल्हा प्रशासन गणेश मंडळाची बैठक साताऱ्यात झाली होती शाहूकाला मंदिरात. एक खिडकी योजनेचा आश्वासन स्वतः SP साठी देतो पण नाही झाली साहेब. उद्या गणेशोत्सव आता आलाय, प्रशासनाने मंडळांच्या शहरातली फसवणूक केली का? अजिबात नाही. तुम्ही द्या ना, तर कुठं मंडप, किती मंडप मंडळांनी टाकली साताऱ्यात, दिलं ना परवानगी आपण नगरपालिकेला. योजना चालू करतो म्हणजे आता नगरपालिकेची परवानगी मंडप द्यायची आहे, त्यांच्या हद्दीत मंडप द्यायचे आहेत. साऊंड सिस्टीमची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजनाच आहेत ना, ह्या वेगवेगळ्या विभागातच जावं लागते. आता एक खिडकी म्हणजे जर तुम्ही मला की आता नगरपालिकेतच पोलिसांनी बसावं, नगरपालिकेनं बसावं, नगरपालिकेतच MECB वाल्याला बसावं, असं आता सध्या ऑनलाईन झालंय सगळं. ऑनलाईन अर्ज केला की संपूर्ण परवानगी.